तुम्ही उपवासाला साबुदाणा खात असाल तर आता सावधान राहायचं आहे। साबुदाणे खाणारे आता सावधान। आता साबुदाणा खाताना ही एक चूक केल्यास तुम्हालाही होतील हे 5 गंभीर आजार। साबुदाण्याच्या संदर्भात एक अतिशय धक्कादायक संशोधन उघडकीस आलेलं आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। कारण की साबुदाणा खाताना ही एक चूक केल्यास तुमच्या पोटात होईल कॅन्सरची गाठ। संपूर्ण महाराष्ट्र उपवासासाठी साबुदाणा खात होता। आषाढी एकादशीला देखील साबुदाणा खाल्ला असेल तुम्ही, पण त्यातच एक धक्कादायक अहवाल देखील समोर आलेला आहे, एक संशोधन देखील उघड आलेलं आहे। त्यामुळे राज्यात एक अलर्ट जारी करण्यात आला आहे, एक अर्जंट सूचना देखील देण्यात आली आहे। तुम्ही साबुदाणा खाणार असाल तर त्याआधी व्हिडिओ नक्की बघा, कारण की साबुदाणा खाताना एक जर तुम्ही चूक केली, तुम्हाला तर इतकी महागात पडेल की तुमच्या पोटात काय होईल ती कॅन्सरची गाठ आणि गंभीर आजार देखील होऊ शकतात। मानवी आरोग्याबाबत साबुदाणा किती घातक आहे, किती घातक तुम्हाला स्वरूप ठरू शकतो, या संदर्भात जागतिक आरोग्य आणि संघटना AWने एक अहवाल देखील दिलेला आहे आणि साबुदाणा खाल्ल्यानंतर होणारे धोके याविषयी स्पष्ट सांगितले। त्यामुळे येणाऱ्या काळात जर तुम्ही साबुदाणा खाणार असाल तर त्याआधी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। महाराष्ट्रात राहणाऱ्या उपवासाच्या साबुदाणा आपल्या आहाराचा एक अविभाज्य घटक असतो। श्रावण असो किंवा एकादशी असो किंवा चतुर्थी असो किंवा कोणताही व्रत असो, साबुदाण्याची खिचडी, वडे, खीर आपल्या घरातच बनतात। पण तुम्हाला माहीत आहे का, तुमचा हाच लाडका साबुदाणा तुमच्यासाठी किती घातक ठरू शकतो। आज आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। ही गोष्ट आमच्या एका मित्राची, त्याच्यासोबत जे घडलं ते समजलं तर साबुदाणा खाण्यापूर्वी तुम्ही 10 वेळा विचार कराल। जागतिक आरोग्य संघटना आणि AW यांच्या इतर संशोधनाने साबुदाण्याबद्दल काही धक्कादायक अहवाल दिले आहेत। त्यामुळे तुमच्या पोटामध्ये डायरेक्ट गाठ होऊ शकते, त्यामुळे तुम्ही गंभीर आजार देखील पडू शकता। हे आता समोर देखील आहे। असा आमचा मित्र जो धार्मिक होता, तो प्रत्येक उपवास करायचा, एकादशी असू द्या, चतुर्थ असू द्या, श्रावण महिन्यातले उपवास असू द्या, सगळं काही पाळायचं। तो नेहमी म्हणायचा उपवासाने शरीर शुद्ध होतं, वजन कमी होतं, आम्ही पण त्यावर विश्वास ठेवायचा। पण एक दिवस अचानक तो खूप आजारी पडला, त्याला थोडा ताप यायचा, पोटात त्रास सुरू झाला होता। आम्ही लगेच त्याला दवाखान्यात घेऊन गेलो। डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली। उपवास करणारा जो मित्र आहे तो आमच्या साबुदाण्याच्या संदर्भात एक अशी धक्कादायक बातमी त्या डॉक्टरांनी सांगितली की जे ऐकून संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली। डॉक्टर म्हणाले याला BPचा त्रास सुरू झाला आहे, याची शुगर देखील वाढलेली आहे आणि याचं वजन तर आधीच वाढलेलं आहे। हे ऐकून आम्हाला धक्का बसला, कारण की तो नेहमी उपवास करायचा, मग तो त्याला BP, कोलेस्ट्रॉल, शुगरचा त्रास कसा काय। डॉक्टरांनी त्याच्या हृदयात ब्लॉकेज असण्याची शक्यता वर्तवली आणि पोटामध्ये गाठ देखील असण्याची शक्यता वर्तवली। त्यामुळे डॉक्टर म्हणाले याच्या पुढे चाचण्या करा। चाचण्या करण्यासाठी आम्हाला हॉस्पिटलला तर निघालोच होतो, पण त्याच वेळी आमच्या डोक्यात विचार होता की नेमकं असं काय केलं असेल का, हा काय खातो, कारण त्याला कुठल्या ना कुठल्या काळीचं व्यसन नव्हतं, काहीच नव्हतं त्याला, कारण तो कोणताही व्यसन करत नव्हता, तो उपवास करायचा आणि तो व्हेज खाणारा माणूस होता। पण नेमकं कुठे चूक होत होती, ती चूक संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणार होती। साबुदाणा खाण्याच्या बाबतीत हॉस्पिटलमध्ये आम्ही घेऊन गेलो आणि तिथे त्याच्या विविध चाचण्या करण्यात आल्या। शुगरची चाचणी केली, कोलेस्ट्रॉलची चाचणी केली, हृदयाची तपासणी करण्यात आली आणि पोटाचे रिपोर्ट करण्यात आले। तर ते रिपोर्ट अतिशय धक्कादायक होते। त्याला व्यसन नव्हतं, काहीच नव्हतं, तो व्हेज खाणारा माणूस होता, तरी त्याच्या हृदयात ब्लॉकेज होते, त्याचा रक्तदाब एका विशिष्ट पातळीच्या वर गेलेला होता आणि त्यामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी देखील अतिशय वाढली होती आणि वजन तर होतेच आणि BPचा त्रास देखील अतिशय जास्त होता। आणि आम्ही ते रिपोर्ट पाहून डॉक्टरकडे गेलो। डॉक्टरने आम्हाला सांगितलं याचं प्रकरण अतिशय अवघड आलं आहे। आम्ही त्यांना विचारलं, डॉक्टरला तर कुठलंच व्यसन नाही, तर अगदी उपवास करतो, नॉनव्हेज किंवा कुठलंच खात नाही, तर चतुर्थी एकादशी सोडत नाही, मग याला असं का झालं असेल। पण डॉक्टरने एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला, एक अशी कारणं सांगितली की एका अशा वस्तूचं नाव त्यांनी घेतलं जे ऐकून आमची बोलती बंद झाली। डॉक्टर म्हणाले हा उपवास करतो, इतके उपवास करतो, महिन्यातून 10 दिवस उपवास धरतो आणि तर हा उपवासाला काय खातो, तर आम्ही त्याला सांगितलं साबुदाणा खातो। तेव्हा डॉक्टर म्हणाले हा साबुदाणा याचा सर्व आजाराचं मूळ आहे। हे ऐकून तो चक्रावून गेला, साबुदाण्यामुळे आजाराला विश्वासच बसेना। मग डॉक्टरने आम्हाला साबुदाण्याच्या काही चुका सांगितल्या। ते म्हणाले यांनी साबुदाणा खाताना एक अशी गंभीर चूक केली, त्या चुकीमुळे ह्या आजारांना बळी पडलाय। मग काय होती ती चूक, काय होती, कोणती चूक केली आमच्या मित्राने, त्याला ही गंभीर आजार कसे झाले, अगदी अतिशय लक्ष देऊन बघा। अगदी व्हेज खाणारा, देवभक्त असणारा माझा मित्र, उपवास करणारा व्यक्ती साबुदाणा खाताना एका चुकीमुळे इतक्या गंभीर आजाराला कसा बळी पडला। ही काय चूक होती, चूक त्या डॉक्टरांनी काय सांगितली, डॉक्टरने पुढे आता कोणते उपाय सांगितले आणि उपवासाला साबुदाण्याचे पदार्थ सर्वजण आवडीने खातात, पण ही एक जर चूक तुम्ही केली तर तुमच्या आरोग्याला देखील मोठा धोका होऊ शकतो। आता ती कोणती चूक आहे मी सर्वमध्ये सांगणार आहे। तुम्ही इंटरनेटवर देखील सर्च केलं आहे, हे खरं आहे का, पण इंटरनेटवर सर्च करताना आम्हालाही धक्कादायक बाबी आढळल्या, त्याही तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता फक्त 4 मिनिट राहिले,
तो लक्षपूर्वक पाहायचा आहे. साबुदाण्याचं सेवन केल्यानंतर डॉक्टर म्हणाले की शरीराला व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. हा फायदा आहे आपल्याला. पण त्याचबरोबर कार्ब आणि एका विशेष प्रकारच्या साखरेची मात्रा खूप असते. अमेरिकन कृषी विभागाच्या माहितीनुसार 1 कप साबुदाण्यामध्ये जवळपास 544 कॅलरीज असतात आणि 135 कार्बोहायड्रेट असतात. उलट प्रोटीन फॅट अतिशय कमी नगण्य प्रमाणामध्ये आढळतात. त्यामुळे एक विशेष आजारामध्ये आणि विशेष प्रकारच्या माणसाने साबुदाणा जर खाल्ला तर त्यांना त्या ठिकाणी गंभीर आजार होऊ शकतात आणि ती चूक जीव घेऊ शकते. तर साबुदाणा खाल्ल्यानंतर कोणकोणते आजार होऊ शकतात आणि आमच्या मित्राला नेमके कोणकोणते आजार झाले, अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे आपण वळूयात. पहिला जो आजार होता तो म्हणजे साबुदाणा खाल्ल्यानं होत असतो. त्यातला पहिलं 5 गंभीर आजारामधला पहिला आजार होता बघा, रक्तातील साखरेची पातळी वाढणे, मधुमेह होय. साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळल्याने अमेरिकन देखील डायबिटीज असोसिएशनच्या म्हणण्यानुसार हे कार्बोहायड्रेट्स शरीराच्या मध्ये गेल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याचं काम करतात. आमच्या मित्राला देखील मधुमेह झाला होता, त्याची शुगर वाढली होती. त्यामुळे जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा रक्ताची पातळी तुमची वाढली असेल, रक्तामध्ये साखरेची पातळी वाढली असेल तर साबुदाणा खाणं टाळलं पाहिजे. असा डॉक्टरांकडे तुम्ही सल्ला देखील घेतला पाहिजे. आणि जे आमचे मित्र आहे त्याला आधी शुगरचा प्रॉब्लेम होता, महत्त्वाचं त्याचं वजन देखील प्रचंड वाढलं होतं. त्यामुळे त्याला हे साबुदाणा त्यांनी नंतर खाण्याचं चालू ठेवलं आणि त्यामुळं असं झालं की त्याची साखरेची पातळी वाढली. त्यानंतर त्यांचे पुढचे 2 ते 3 दिवस त्यांनी चुका केल्या आणि ज्या सांगितल्या ज्या साबुदाणा खाताना या मित्रांनी केल्या, ज्यामुळे त्याच्या पोटामध्ये गाठ निर्माण झाली, तेही तुम्ही ऐकून घ्या. कारण पहा, वजन त्याचं इतकं वाढलं की आता आम्ही नंतर त्यांना असं विचारलं की वजन का वाढत आहे. कारण जवळजवळ 10 दिवस झालं उपवास करतो, 20 दिवस नॉर्मल जेवण करतो, नॉनव्हेज देखील खात नाही. त्याने असं धक्कादायक माहिती देखील डॉक्टरांनी सांगितली. पण डॉक्टरांनी अशी धक्कादायक बातमी त्यांनी सांगितली की वजन कमी करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर साबुदाणा तुम्ही कधीच शिवणार देखील नाही. म्हणाले साबुदाणा हा जो आहे दिसताना जरी बारीक असला, गोल असला तरी त्याची अंगी ऊर्जा भरपूर असते. ते म्हणाले याच्यामध्ये कॅलरीज म्हणजे ऊर्जा भरपूर असते. अगदी थोड्या प्रमाणात जरी तुम्ही साबुदाणा खाल्ला त्यातल्या कार्बोहायड्रेट्समुळे तुम्हाला जबरदस्त एनर्जीचा स्फोट शरीरामध्ये होतो. त्यामुळे तुमच्या शरीरात चरबी वापरली जात नाही. त्यामुळे तुमचं वजन वेगाने वाढतं आणि वजन वाढल्यानंतर तुमचा BP, शुगर, कोलेस्ट्रॉलचा त्रास आपोआप त्याच्यामध्ये वाढ होत असते. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पण साबुदाणा खाल्ल्याने वजन कमी न होता ते वाढतं. जर तुम्ही कमी करण्यासाठी तुम्ही उपवास धरत असाल तेव्हा आमचा मित्र पण असंच करायचा. तुम्ही देखील अजिबात करू नका. साबुदाणा तुम्ही वजन कमी करायचं असेल तर नक्कीच खाऊ नका. तर तुम्हाला साबुदाणा खाऊ नका, डॉक्टरांनी देखील सांगितलं. तिसरा ज्याला जे BPचा त्रास, त्याला BPचा त्रास झाल्यानंतर त्याच्या साबुदाण्याचा संबंध डॉक्टरने पुढे समजावून सांगितला. ते म्हणाले की व्यक्तीनं जेव्हा रक्तदाब कमी असतो, त्यांचा रक्तदाब कमी झाला आहे त्यांनी साबुदाणा खाणं टाळलं पाहिजे. बरेचसे लोक वयस्कर व्यक्ती उपवास धरतात आणि साबुदाणा खातात. तर आमच्या मित्राच्या बाबतीत देखील असं झालं की लोक BPचा कदाचित त्याचा आधीचा त्रास असावा असे डॉक्टरांनी म्हटलं होतं. आणि साबुदाण्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये असतो. आता पोटॅशियमचा गुणधर्म आहे तो तुमच्या रक्ताचा BP देखील कमी करू शकतो. यामुळे तुम्ही काय करायचं आहे, तुमचा जर आधीच BP कमी असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही साबुदाण्याचं सेवन केलं असेल तर तुमचा BP आणखी देखील कमी होऊ शकतो. तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. आणि आमच्या मित्राचा BP कमी होता आणि त्यात तो साबुदाणा खायचा आणि त्याची समस्या ती आणखीनच वाढत गेली आणि हृदयासंबंधी आजार, ब्लॉकेज आज कसे वाढले, त्यांना हृदयासंबंधित आजार आहे किंवा यापूर्वी यांना हृदयाचा आजार नव्हता तर त्याने साबुदाणा खाल्ल्यानंतर त्याला खाली मधुमेहाचा त्रास होता. पण नंतर त्यानं हृदयामध्ये गाठ आणि साबुदाणाचा ब्लॉकेज आहे, ती रक्ताचे ब्लॉकेज देखील वाढले साबुदाणा खाल्ल्यामुळे आणि रक्तदाबाची समस्या देखील त्याला वाढली. यात पोषक तत्वे, प्रोटीन कमी असतात आणि प्रोटीनच्या कमतरतेमुळे तुम्ही रोजच्या आहारामध्ये शक्यतो तुम्ही साबुदाणा घेऊ नका. याचा शक्यतो जास्तीत जास्त वापर टाळावा. आणि आमच्या मित्राला हृदयामध्ये ब्लॉकेज होते आणि त्यामुळे त्याला साबुदाण्यामुळे धोका निर्माण झाला. थायरॉईडची समस्या वाढते. त्याने साबुदाणा खाण्याचं सेवन आहे ते टाळावं, नाहीतर तुमच्या आयुष्यामध्ये साबुदाणा त्यांना फार प्रॉब्लेम तयार करू शकतो. आता साबुदाणा खाताना डॉक्टरांनी नंतर स्पष्ट केली की साबुदाणा खाताना एक मोठी चूक केली. साबुदाणा अतिशय कमी प्रमाणात वारंवार खाल्ला, त्याचबरोबर अतिशय प्रमाणात त्याने खाल्ला होता आणि उपवासाच्या नावाखाली तो मोठ्या प्रमाणावर साबुदाण्याची खिचडी, वडे खायचा. शिवाय तो फक्त साबुदाणाच खायचा तर इतर पौष्टिक गोष्टी देखील जोडायचं नाही. आणि डॉक्टरांनी सांगितले की ज्यांनी वरीलपैकी कोणताही आजार नाही त्यांनी साबुदाणा खाताना काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे. नेहमी शिजवलेला साबुदाणा खाल्ल्याला चांगला, कंपनीचा साबुदाणा निवडा. हे सगळ्यात अतिशय महत्त्वाची गोष्ट. तुम्ही एका वेळेला जास्तीत जास्त 100 ग्राम व साबुदाणा खाल्ला नाही पाहिजे. ते एका आठवड्यात फार तर 2 वेळा साबुदाणा खाल्ला पाहिजे. त्यापेक्षा जास्त खाल्ला तर तुम्ही साबुदाण्यामध्ये व्हिटॅमिन्स असतात त्यामुळे ते सीमित मात्र सेवन केलं पाहिजे. नाहीतर पौष्टिक घटकासोबत खा. यामुळे तुम्ही साबुदाणा खाताना भाजलेले शेंगदाणे, ताजे दही किंवा भाज्यासारख्या प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थासारखे तेलाचा वापर केला पाहिजे. त्यानंतर जास्तीत जास्त तुम्ही साबुदाणा खाताना तेलाचा अतिशय कमीमध्ये वापर केला पाहिजे. त्यानंतर डॉक्टरनेही सांगितले की
जो साबुदाणा आहे तो मूलतः भारतीय पदार्थ नाही, तो बाहेरून आलेला आहे आणि साबुदाणा टॉपच्या नावाच्या झाडापासून मुळापासून बनवला जातो, ज्याला कसवा असेही म्हणतात. कसवा हे स्टार्चयुक्त मूळ आहे. या मुळांना प्रक्रिया करून साबुदाणा बनवला जातो आणि सुरुवातीला स्टार्च पाण्यामध्ये भिजवून कूस करून वाळवून नंतर छोटे छोटे गोळे तयार करून साबुदाणा तयार केला जातो. ही प्रक्रिया खूप लांब असते. त्यात अनेक रासायनिक प्रक्रियेचा समावेश असतो, म्हणून तो आपल्याला पारंपरिक धान्यापेक्षा वेगळा असतो. म्हणूनच तो आपल्याला धोकादायक ठरू शकतो. मग तुम्ही याला पर्याय म्हणून भगर, फळे, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ, शेंगदाणा, सुकामेवा किंवा रताळे या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता. उपवास हा आपला संस्कृतीचा भाग आहे. आपण आपल्या आरोग्यासाठी चांगलं असणं अतिशय गरजेचं आहे. उपवासाच्या नावाखाली अनावधानाने आपल्या शरीराला हानी पोचत असेल तर तुम्ही हे चुकीचं उपवास करणं अतिशय धोक्याचं आहे. आणि मित्राच्या बाबतीत देखील हेच घडलं आणि कोणाच्याही बाबतीत असे घडू नये. तो साबुदाणा फास्टिंग फूड असला तरी तो हेल्दी फूड किंवा आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे आणि असे पदार्थ तुम्ही टाळलेच पाहिजेत. त्यामुळे पुढच्या वेळेस जर तुम्ही उपवासाला साबुदाणा घ्याल तेव्हा नक्कीच याचा विचार करा. आरोग्याची काळजी घेणं तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.